नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत भरलेल्या वांग्याची मसाल्याची भाजी। चला तर कशी बनवते ते तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीने। तयार करूया चला। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश ताजे वांगे। तर आपल्याला ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपण इकडे मसाल्याची तयारी करूया। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे। ते भाजलेले शेंगदाणे आहे, थोडे शेंगदाणे, थोडे तीळ, थोडेसे काजू, म्हणजे मसाल्याला आपण ज्या वेळेला ती ग्रेव्ही बनवतो त्यावेळेला त्याला घट्टसरपणा येतो, त्यासाठी आपल्याला काजू टाकायचे थोडेसे, मग जिरे आणि थोडी कोथिंबीर। आता हे वाटण आपल्याला जाडसर थोडंसं वाटून घ्यायचंय आणि अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चला तर आता आपण वांगे चिरून घेऊया। तर आपल्याला देठ कापून घ्यायचं आहे आणि 4 भाग करायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे त्यासाठी। आणि मी ते 2 छोट्या साईजचे कांदे कापून घेतले आहे, बारीक चिरून घ्यायचे कांदे आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकायचे। अशा प्रकारे मी सर्व वांगे इथं चिरून घेतले आणि सांभाळून चिरा, सावकाश चिरा। सर्व चिरून झाल्यानंतर आपल्याला तो मसाला पूर्ण एकत्र करायचा आहे। तर एक बाउल घ्यायचे, त्या बाउलमध्ये आपल्याला कांदा आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र करायचं आहे। मग ते सर्व एकत्र केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे, जे की आपण घालणार आहोत। तर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे, गरम मसाला कांदा लसूणचा, आणि हळद टाकायची आहे, आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे, आणि धने पावडर टाकायची आहे। आणि हे असं सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सारण एकत्र करायचं आहे, आणि एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला हे वांग्यामध्ये भरायचं आहे। वांग्यामध्ये छान आपण जे 4 फोडी म्हणजे फोड करून घेतलेले आहे, तर त्यामध्ये आपल्याला ते पूर्ण भरून घ्यायचं आहे। मग अशा प्रकारे पूर्ण वांगे भरून झाल्यानंतर, आणि जेवढा मसाला भरला जातोय तेवढाच भरायचा आहे। त्यानंतर जो मसाला उरणार आहे तर तोही आपल्याला त्याच भाजीत टाकायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे, आणि आधी तेल तापल्यानंतर आपल्याला आपण जी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे, मोहरी टाकायची आहे, आणि कढीपत्ता टाकायचा आहे, मस्त परतून घ्यायचा आहे। आणि जो मसाला उरला आहे तोही टाकून घ्यायचा आहे, त्यालाही छान परतायचं आहे। ते परतून झालं की मग आपण जे वांगे भरलेले आहे ते पण आपल्याला त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे एकदा तेलात परतले गेले की मग ते छान शिजतात, त्यासाठी आपल्याला आधी परतूनच घ्यायचे। ज्या वेळेला वांग्याची अशी भरलेली भाजी करायची असेल ना, तर त्यावेळेला आपल्याला ताजेच वांगे घ्यायचे, जेणेकरून त्याची भाजी खूप छान होते आणि ते वांगेही खूप छान शिजतात। ज्यावेळेला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर खूप दिवसांनी ती भाजी करतात तर ती भाजी छान होत नाही। आपण इथं काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलंय थोडंसं, आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेतलंय, आणि आता आपल्याला वांगे थोडेसे परतून घेण्यासाठी आता त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि अर्धा ग्लास पाणी टाकून ठेवायचंय, जेणेकरून आता थोड्या वेळाने ते वांगे छान परतून झाल्यानंतर हेच पाणी आपल्याला शिजायला टाकायचंय। मग त्यामुळं गरम पाणी असतं आणि वांगे छान शिजतात। तुम्ही बघू शकता आता याला आपल्याला छान शिजू द्यायचंय वांग्याला, आणि याच्यामध्येच वांगे मस्त शिजून जातात। कोणाला पतली ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकू शकता, किंवा मग अंगी रस्सा खूप छान लागते। आता अशा पद्धतीने आपले वांगे खूप छान शिजलेले आहे। आता त्यावर आपण छान कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।